प्रत्येक दिवशी तुमच्या शरीरात एक विष तयार होतं, जे तुमचं आरोग्य, विचार आणि यश सगळं नष्ट करतं. आश्चर्य वाटतंय? या विषाचं नाव आहे कॉर्टिसॉल, म्हणजेच स्ट्रेस हॉर्मोन. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ज्ञानयुग मराठीवर, जिथे आपण बोलतो अशी माहिती जी खरंच जीवन बदलते. तुमच्या शरीरात दररोज तयार होतो एक विष, पण तुम्ही लक्षच देत नाही. एक कॉर्टिसॉल म्हणजे काय? कॉर्टिसॉल हा आपल्या शरीरात तयार होणारा नैसर्गिक हार्मोन आहे. पण जेव्हा तो जास्त प्रमाणात तयार होतो, तेव्हा तो धीमे विष बनतो. सतत चिंता, टेन्शन, मोबाईल, सोशल मीडिया हे सगळं कॉर्टिसॉल वाढवतं. यामुळे होतात झोपेचा अभाव, पचन बिघडणं, वजन वाढणं, मेंदूचं थकणं, त्वचेवर वयोमानापेक्षा जास्त परिणाम. 2. हे लक्षात कसं येतं? जर तुमचं डोकं सतत थकलंय, लहान गोष्टी खूप मोठ्या वाटतात, तुमचं मूड सतत चिडचिडतंय, तर समजा कॉर्टिसॉल कंट्रोल बाहेर गेलंय. हीच वेळ असते थांबायची आणि बदल करायची. 3. कॉर्टिसॉल कमी करण्याचे 5 उपाय. फक्त 5 गोष्टी रोज केल्या तर हे विष दूर होऊ शकतं. 1. सकाळी 5 ते 10 मिनिटं सूर्यप्रकाशात बसा. व्हिटॅमिन डी अधिक माइंड रिसेट. 2. गूढ किंवा प्रेरणादायी वाचन 5 मिनिटं. तुम्ही काय भरता तेच बाहेर उमटतं. 3. झोपेआधी मोबाईल 30 मिनिटं बाजूला ठेवा. मेंदूला विश्रांती मिळते. 4. दररोज थोडा वेळ चालणं, ब्रीदिंग एक्सरसाइज. शरीरातून टेन्शन रिलीज. 5. थँक यू म्हणण्याची सवय लावा. ग्रॅटिट्यूड बरोबर स्ट्रेसला नॅचरल किक. 4. यशस्वी लोकांची सिक्रेट सवय. विराट कोहलीने एकदा सांगितलं, माइंड शांत असेल तेव्हाच गेम मोठं जिंकता येतं. APJ अब्दुल कलाम, दीपिका पदुकोण आणि बरंच लोक सकाळी एकांतात थोडा वेळ देतात, कॉर्टिसॉल साठी नाही तर आयुष्यासाठी. निष्कर्ष, आपल्या शरीरातले हार्मोन हेच आपल्या विचारांचे मालक असतात. पण जर आपण त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं, तर आपण आपलं आयुष्य घडवू शकतो. म्हणून दररोज स्वतःला द्या 10 मिनिटं. हेच तुमचं यशाचं स्टार्टिंग पॉइंट आहे. तुम्ही रोज किती वेळ स्वतःला देता? खाली कॉमेंट करा. आजपासून मी सुरुवात करतो. लाईक करा आणि सबस्क्राईब करा ज्ञानयुग मराठीला, जिथे मिळतं ज्ञान जे आयुष्य घडवतं.